महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध गुफा आणि त्यांचा इतिहास अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यात असलेल्या बौद्ध गुफा हे प्राचीन भारतीय बौद्ध धर्माचा एक महत्त्वाचा भाग आहेत, जे पौराणिक कालखंडात साधक, तंत्रज्ञ आणि भिक्षूंना ध्यान, उपास्य आणि शास्त्र अध्ययनासाठी वापरण्यात येत होते. महाराष्ट्रातील बौद्ध गुफा विशेषतः वेरूळ, अजिंठा, कुकण आणि नाशिकसारख्या स्थानांवर आढळतात. काही गुफा आपल्या रायगड जिल्ह्यात सुद्धा आहेत. तर चला, आज आपण कर्जत तालुक्यातील कोंढाणे गुफांना भेट देण्यासाठी जाणार आहोत. जाणून घेऊया तिथला इतिहास आणि तिथला परिसर या बाबतीत. आज शनिवार असल्यामुळे या भटकंतीसाठी चैताली माझ्यासोबत नाही आहे. आज माझ्यासोबत असणार आहे माझा भाऊ सौरभ. कर्जत हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक शहर व तालुक्याचे ठिकाण. मुंबईपासून अंदाजे 62 किलोमीटर असलेल्या शहराला पश्चिम घाटातील डोंगर रांगांनी घेरले आहे. पावसाळ्यात तर कर्जतची निसर्ग सौंदर्यता अजूनच वाढते. जर तुम्ही पुणे किंवा मुंबईहून येणार असाल तर तुमच्यासाठी ट्रेन हा बेस्ट पर्याय आहे. आणि बसने यायचंच झालं तर खोपोली किंवा पनवेलवरून तुम्ही बस पकडू शकता. मुंबईहून कर्जतला येण्यासाठी दर अर्धा किंवा 1 तासाने तुम्हाला ट्रेन भेटून जाईल. मी आज बाईक घेऊन चाललो आहे. सौरभची वाट बघत 4 फाटा क्रॉस करून मी श्री नानासाहेब धर्माधिकारी कमानीजवळ उभा होतो. इंट्रोडक्शन करून देतो. हा आहे माझा भाऊ सौरभ, मावशीचा मुलगा आहे. तर आता आम्ही दोघं चाललो कोंढाणे केव्हचा. तर चला, प्रवास आपला सुरू करूया. इथून किती आहे? 15 किलोमीटर आहे ना. तर चला निघूया आपण आता. वेळ झाला, खूप बराच वेळ झाला. 11:30 वाजले साधारणपणे. सौरभ आल्यानंतर माझ्याच बाईकवर आम्ही दोघे निघालो. निघाल्यानंतर लगेचच कर्जतमधील भली मोठी श्री भगवान विठ्ठलाची मूर्ती बघायला भेटली. कोंढाणा लेणीला जायच्या वाटेत खूप सारे फार्म हाऊस आणि नवीन हॉटेल्स पाहायला मिळत होते. कर्जतमधल्या शांत वातावरणामुळे बरेच लोक कर्जतला सेकंड होम म्हणून प्रेफर करतात. अर्ध्या तासाच्या बाईक राईडनंतर आपण येऊन पोचलो कोंढाणे गावापाशी. आपल्याजवळ गाडी असल्यास थेट ट्रेकच्या स्टार्टिंग पॉईंटपर्यंत आपली गाडी पोहोचते. आपली बाईक लावलेली आपण पार्किंगला इथे, आणि बघू शकता बरीच जागा आहे इथे पार्किंगला. आणि आपण ह्या बाजूने आलोय आणि इकडे आपल्याला जायचं आहे आता. तर सुरू करूया आपला आजचा प्रवास. मला वाटतं अर्ध्या तासाची ट्रेकिंग असेल आणि त्यानंतर आपण पोचू कोंढाणे केव्स जवळ. पावसाळा संपून गेलेला आहे आणि डिसेंबर चालू झालेला आहे, त्यामुळे आता आपल्याला इथं सगळं सुकलेलं दिसतंय. जर पावसाळा झाला तर इथं पूर्ण हिरवगार असतं, पण वेळ नसल्यामुळे येता नाही आलं. यावेळेस पावसाळ्यामध्ये आम्ही जास्त कुठे गेलो नाही फिरायला. मागच्या वर्षी खूप प्लॅन झाले होते. कोंढाणे गुफा महाराष्ट्रातील कर्जत तालुक्यातील एक ऐतिहासिक बौद्ध गुफा समूह आहे. कर्जत येथील कोंढाणे या ठिकाणी असलेल्या गुफांचा इतिहास प्राचीन बौद्ध काळाशी निगडीत आहे. कोंढाणे गुफा या शिल्पकलेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जातात आणि ती प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राची एक उत्तम उदाहरणं आहेत. कोंढाणे गुफा कर्जत तालुक्यातील कोंढाणे गावाच्या जवळ वसलेल्या डोंगराळ परिसरात स्थित आहेत. थोडा अर्ध्या तासाचा हा ट्रेक करून आपल्याला जायला लागेल. आता बरेच दिवस ट्रेक नाही केलाय. हा मला वाटतं वर्षभरातला पहिला ट्रेक असेल. चढायला वरती अर्धा तास तरी लागेल आपल्याला. उतरताना काही प्रॉब्लेम नाही, 15-20 मिनिटात येऊ शकते. आता व्हिडिओ शूट सुद्धा करत करत जातोय, त्याच्यामुळे टाइम लागेल. पावसाळ्यात अशा छोट्या छोट्या जागी सुद्धा आपल्याला धबधबे बघायला भेटतात. जिथे आम्ही आता उभे होतो इथे सुद्धा पावसाळ्यात खूप मजा येत असेल. खरंच मला वाटतं पावसाळ्यात इथे यायला पाहिजे, कारण की हा धबधबा
पूर्ण सुकलेला आहे. हा इथे आता कातळात आपल्याला धबधबा दिसतो, म्हणजे इथून पाणी पडतं तेव्हा धबधबा होतो. पावसाळ्यामध्ये इथे खूप मजा असते. जवळपास आता अर्ध्या तासानंतर आपण टॉपला पोहोचलो आणि पोहोचल्या आपल्याला इथे माहिती फलक लावलेला आहे. झोपड्या आहे तिथे, पण आता तिथे कोणी नाही. पावसाळ्यामध्ये गर्दी असते, त्याच्यामुळे पावसाळ्यात लोक असतात इथे. इथून आता आपल्याला पायऱ्या चालू होतील आणि फक्त एक 15-20 मीटरचं अंतर राहिलं आहे, बघू शकता. या गुफांचा कालखंड 2री शतकापासून ते 5व्या शतकादरम्यानचा मानला जातो. कोंढाणे गुफांमध्ये एकूण 16 गुफा आहेत, ज्यात मुख्यतः भिक्षूंच्या निवासासाठी आणि ध्यानासाठी वापरण्यात आलेल्या विहार आणि पूजा करण्यासाठी असलेल्या चैत्य प्रकारच्या गुफांचा समावेश आहे. कोंढाणे गुफांमध्ये शिल्पकलेचा अतिशय सुंदर प्रयोग करण्यात आलेला दिसतो. येथील अनेक गुफांमध्ये उंच दगडी प्रवेशद्वार, विस्तृत साधनासाठी असलेल्या कक्षांची रचना आणि बुद्धाच्या शिल्पाचे आकर्षक चित्रण केलेले आहे. यामध्ये दगडातील खोदकाम आणि शिल्पकाम यांमध्ये अत्यंत निपुणता पाहायला मिळते. काही गुफांमध्ये विविध बौद्ध चित्रे आणि शिल्पांमध्ये बुद्धांच्या जीवनावर आधारित कथांचं चित्रण केलेलं आहे. कोंढाणे गुफांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण ध्यान कक्ष आहे, ज्याचा उपयोग भिक्षूंनी ध्यान साधने आणि तपश्चर्येसाठी केला असे मानले जाते. या गुफांमध्ये साधकांचे ध्यान अधिक गहन बनवण्यासाठी त्यांना शांत वातावरण उपलब्ध करावं, यासाठी गुफांची रचना विशेष प्रकारे केली गेली होती. काळानुसार कोंढाणे गुफांमध्ये बौद्ध धर्माच्या उपास्य तत्वज्ञानावर आधारित शिक्षण, शास्त्र अभ्यास आणि ध्यान प्रचलित होत गेले. कोंढाणे गुफा आजही त्या काळातील बौद्ध धर्माच्या शिल्लक आठवणी आणि कलेचा द्योतक आहे. कोंढाणे गुफा आजच्या काळात एक प्रमुख पर्यटन स्थळ बनलं आहे. येथील शांत आणि हिरवाईने भरलेला परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बनला आहे. गुफांच्या भेटीने इतिहास, कला आणि बौद्ध धर्माच्या सांस्कृतिक वारशाशी जवळून परिचय होतो. तसंच कोंढाणे गुफांमध्ये भेट देणारे पर्यटक कर्जत परिसराच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात. कोंढाणे गुफा बौद्ध इतिहास, शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. त्यातील शिल्प, स्थापत्य आणि धार्मिक शिक्षण हे आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणारे. या गुफांचा अभ्यास केल्यास बौद्ध धर्माच्या प्रभावशाली कालखंडाची अधिक माहिती मिळते आणि त्याचा आध्यात्मिक महत्त्वाचा अभ्यास होतो. तर आता आपली बौद्ध लेणी बघून झालेले आहेत. तर आता आम्ही चाललो आहे परत कर्जतला रिटर्न आणि त्याच्यानंतर मग मी जाणार आहे घरी. पण घरी जाण्याच्या आधी कर्जतला भेटतात फेमस वडापाव, म्हणजे महाराष्ट्रातला मला वाटतं सर्वात चांगला वडापाव कर्जत आणि नेरळमध्ये भेटतो आहे. तर तो आपण नक्की टेस्ट करणार आहोत, ट्राय करणार आहोत आणि सौरभ आपल्याला नाही तिथे. मित्रांनो, आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.